नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना तालुक्यातील वाडणगाव येथील पेट्रोल पंप चालकाला ग्राहकांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। 1000 लिटर पेट्रोल दिले नाही म्हणून ही मारहाण करण्यात आली आहे। जालन्यात जास्तीचं डिझेल न दिल्यामुळे एका पेट्रोल पंप चालकास मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। काल रात्री 9:30च्या सुमारास जालना तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप चालकास दोन व्यक्तींनी 1000 लिटर डिझेलची मागणी केली। सध्याची अभूतपूर्व टंचाई पाहता पेट्रोल पंप चालकाने यास नकार दिल्यामुळे दोन जणांनी या पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण केली। राहुल उगले असं पेट्रोल पंप चालकाचं नाव असून या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी या पेट्रोल पंप चालकाने केली आहे। काल पंपावर काम करत असताना 3 ग्राहकांनी अचानक 1000 लिटर डिझेलची मागणी केली। टंचाईग्रस्त परिस्थितीत ही मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो, त्यामुळे हे ग्राहक अग्रेसिव्ह होऊन आमच्यावर धारदार शस्त्रांनी व चापटाबुक्क्यांनी माझ्यावर व माझ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आमच्या प्रशासनाला व पोलिसांना कळकळीची विनंती आहे की आमचा FIR नोंदवून घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा। भरधाव बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यानाजवळील रेल्वे ओव्हर ब्रिजवर शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। आदी वकील शेख, वय 18, राहणार शेरस वारनगर, जालना असं मृत तरुणाचं नाव आहे। जळगाव आगाराची जालना लातूर एसटी बस ही अंबडहून जालन्याकडे येत होती, तर दुचाकी स्वार तरुण अन्य एका मित्रासोबत अंबड चौफुलीकडे जात होता। रेल्वे ओव्हर ब्रिजवर बस आणि भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाली। बसनं धडक दिल्यामुळे दुचाकीवरील आदिब शेख हा गंभीर जखमी झाला। स्थानिकांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलं। अपघातानंतर रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती। कधी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी कदीम ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास कदीम जालना पोलीस करतायत। घटना हुई है? मेरा नाम शेख अनवर शेख चांद है और घटना ऐसी हुई कि मेरा नवासा और उसका एक दोस्त रेहान, ये दोनों, रेहान को हमारा नवासा कॉलेज में छोड़ने को जा रहा था या कॉलेज से लेकर आ रहा था, तो आते आते एक बस वाले ने ब्रिज के ऊपर कट मारा और कट मार के एक्सीडेंट हुआ। एक्सीडेंट के बाद में मेरा नवासा जगह पे एक्सपायर। आप कंप्लेंट देने आए हो? मैं पुलिस स्टेशन पे कंप्लेंट देने के लिए आया हूँ और उसका जो दोस्त है रेहान, उसका भी पैर बहुत फ्रैक्चर हो गया है और उसको जालना हॉस्पिटल में एडमिट करे। हमने हमारे नवासे को घाटी में ले गए, वहाँ पे डॉक्टर ने बोले कि आपका नवासा एक्सपायर हो गया बोल के, और हम आप पुलिस स्टेशन में कंप्लेंट देने के लिए आए हुए। सर, काल काही दुचाकी आणि एसटी यांच्यामध्ये धडक होऊन एक जण पडला, काय घटना आहे? काल दिनांक 27 मार्च 2:40 वाजेच्या सुमारास जळगाव लातूर एसटी बस, जिचा नंबर आहे MH20BL 2423, आणि मोटारसायकल हिरो होंडा, तिचा नंबर MH21C 2945, असे दोन्ही वाहनांचा अपघात मोतीबाग उड्डाणपुलावर झालेला आहे। त्यामध्ये मोटारसायकल स्वार आबेद शेख अकिल शेख, वय 18 वर्ष, हा मयत झालेला आहे, आणि तो दुसरा होता त्याच्या पाठीमागचा रेहान शेख हा जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये विलाजित आहे। पुढील तपास आम्ही करीत आहोत। SRIच्या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी जालन्यात 10 BLOवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नायब तहसीलदार विष्णुपंत घुगे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। SRIच्या कामात टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत जालन्यात 10 BLOवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नायब तहसीलदार विष्णुपंत घुगे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदार यादीतील अस्पष्ट विहित आकार नसलेल्या छायाचित्राची पडताळणीच्या कामासाठी रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर हजर न झाल्याने तसेच कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अधिक तपास तालुका जालना पोलीस करतायत। संबंधित प्रकरणात BLO कॅम्पला उपस्थित राहत नसल्याचा आरोप आणि पाठपुरावा सुद्धा यापूर्वी समाजसेवक सय्यद रहीम, नईम वस्ताद, इम्रान नाना यांनी जालन्याचे SDM
जालन्याच्या तहसीलदार यांच्याकडे केले. तहसील प्रशासनानं केलेल्या पडताळणी संबंधित BLO यांचा कामचुकारपणा समोर आला असून नागरिकांची होणारी गैरसोय ही अधोरेखित झाली आहे. रमेश कल्याण खरे, कनिष्ठ लिपिक, जिल्हा जलसंधारण अधिकारी पुरुषोत्तम संपतराव चौरे, शांतिनिकेतन विद्यामंदिर संभाजीनगर जालना, SP लगड जैन विद्यालय जालना, SL गुंजकर जैन विद्यालय जालना, घोगरे शिवाजी गोविंदराव, अहिल्यादेवी प्रशाला जालना, सचिन दामोदर खंदारे, आदर्श बालविकास प्रशाला जालना, SS गोसावी, लिपिक कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जालना, अतिक रहीम शेख, लिपिक महापालिका जालना, भरत सोपानराव होनमाने, कनिष्ठ लिपिक कार्यकारी अभियंता पाटबंधारे आणि केंद्रस्तरीय विभागाधिकारी संजय शंकरराव चव्हाण, लिपिक पंचायत समिती कार्यालय जालना या सर्वांवर तालुका पोलीस ठाणे जालना येथे नायब तहसीलदार विष्णुपंत खुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस स्टेशनला आलात, काय म्हणजे तक्रार वगैरे देण्यासाठी आलात काय? मी आज नायब तहसीलदार विष्णू घुगे 101 जालना विधानसभा मतदारसंघ जे समजा SIR 2002चं मॅपिंगचं कामकाज 2002च्या यादीचं पुनरीक्षण 2024ला मॅपिंग करणे या संदर्भामध्ये अतिजलद गतीने कामकाज चालू आहे. निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी या कामकाजाबाबत आढावा होत आहे. त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी जालना व तहसीलदार जालना यांच्या आदेशान्वये जे की त्यांचे BLO ॲपला रजिस्ट्रेशन आहे 4 BLOचं आणि उर्वरित समजा बाकीच्या यांचं जॉईन न झाल्यामुळे त्यांना आमच्या कार्यालयाकडून आदेश दिलेले आहे, कारणे दाखवा नोटीससुद्धा दिलेली आहे. तरी पण ते जॉईन होत नाही, बैठकीला हजरसुद्धा राहत नाही. त्या अनुषंगाने जनतेचे वारंवार कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा चालू आहे. त्यांची मॅपिंग BLO नसल्यामुळे होत नाही. या कारणामुळे आम्ही आज वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन जालना येथे संबंधित BLO यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला प्राधिकृत करण्यात आलेलं आहे. काय नाव आपलं? VS घुगे, नायब तहसीलदार निवडणूक जालना. बरोबर. तालुका जालना पोलीस स्टेशन येथे तालुका जालना तहसील येथून नायब तहसीलदार विष्णुपंत घुगे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तालुका जालना येथे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 कलम 134 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये जे निवडणूक अनुषंगाने जे कामं आहेत त्या कामामध्ये हलगर्जीपणा करणे, त्याचप्रमाणे वारंवार त्यांना नोटिसा देऊन सुद्धा त्यांनी त्या कामावरती ते रुजू झाले नसल्या कारणाने त्यांना आदेशित करून सुद्धा त्यांनी त्या कामाची पूर्तता केलेली नाही. म्हणून सुमारे 10 लोकांवरती BLO वरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याचा जो तपास आहे पोलीस हवालदार दाभाडे करीत. भारतीय जैन संस्था जालनाद्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026चा विवाह योग्य उमेदवार सूची याचे विमोचन तसेच निशुल्क वितरण करण्यात येणार आहे. यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आणि सामाजिक विषयावर चर्चा मार्गदर्शन 5 एप्रिल 2026 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता जैन भवन सकलेचा नगर भोकरदन रोड जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन सकल जैन समाज जिल्हाध्यक्ष हस्तिमल बम यांनी केलं आहे. जैन समाज के 70 वर्ष के ऊपर महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकों का सम्मान पत्र प्रदान कर सत्कार व जालना जिला जैन निर्देशिका 2026 का विमोचन निःशुल्क वितरण एवं सामाजिक विषयों पर चर्चा मार्गदर्शन निर्णय व स्नेह भोजन में आपकी उपस्थिति प्रार्थनीय है. दिनांक 5 अप्रैल 2026 रविवार सुबह 10 बजे से स्थान जैन भवन सकलेजा नगर जालना. विनीत हस्तिमल बंब जिल्हा अध्यक्ष सकल जैन समाज जालना. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार.
डॉक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।